हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू विवा बाईट डायरीज। आज मी रेड चटणी बनवत आहे, जी आपण डोशाबरोबर इडलीबरोबर नेहमी खातो। इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 3-4 टोमॅटो घेतलेले आहेत रफली चॉप करून। इथे मी चणे सोलून घेतले, जी भेळीमध्ये आपण टाकून खातो। डाळवं घ्यायची असतात, जी भेळीमध्ये चिवड्यामध्ये वगैरे डाळ्या वापरतो आपण त्या, पण ते नव्हते माझ्याकडे अवेलेबल म्हणून मी चणे घेतले। हेही चालतं, सेमच असते टेस्ट। कांदा घेतलेला आहे उभा चिरून, 7 ते 8 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या, एक आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी। आता इथे फ्राईंग पॅन ठेवायचा आहे, त्यामध्ये तेल घालायचं 1 ते 1.5 चमचा। त्यामध्ये मोहरी टाकायची, मोहरी तडतडली की आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे। कांदा, आल्याचा तुकडा आणि लसूण घालून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, थोडंसं ब्राऊन होईपर्यंत। आणि फ्रेंड्स, तुम्हाला जर माझे असेच व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करत जा। काय तुम्हाला त्यामध्ये अजून बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा हां। आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे फेसबुक पेजला पण प्लीज फॉलो करा। विवा बाईट डायरी म्हणून माझं फेसबुक पेज पण आहे, त्यालाही तुम्ही प्लीज फॉलो करा। प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचं एक सबस्क्राईब करणं आम्हाला खूप मोटिवेट करून जातं आणि ते मोटिवेशन मिळाल्यामुळेच आम्ही पुढचे व्हिडिओज बनवू शकतो। तर प्लीज चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, विसरू नका प्लीज। आता इथे लाल मिरच्या घातलेल्या आहेत, लाल मिरच्या थोड्याशा 2-3 मिनिटं आपण सॉते करून घेऊया तेलावर। दोन मिनिटं लाल मिरच्या परतवल्यात आपण। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत। टोमॅटो घातल्यानंतर टोमॅटोला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। हलवल्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवर वाफ काढून घेऊया। टोमॅटो अर्धवट सॉफ्ट झाले की मग आपण झाकण काढूया। हे बघा, आता यामध्ये आपण मीठ घालूया थोडंसं चवीप्रमाणे, म्हणजे चटणीला जसं तुम्हाला लागेल तसं तुमच्या चवीप्रमाणे मीठ घाला आणि हलवा व्यवस्थित। आता याच्यानंतर आपल्याला पुन्हा याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक चांगलं 5 ते 7 मिनिटं एकदम लो फ्लेमवर टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे याला। हे बघा, आता टोमॅटो मस्तपैकी सॉफ्ट झालेले आहेत। यामध्ये आपण आता हे चणे घालून टाकूया। तुम्ही डाळ्या वापरा, चिवड्यात घालतो त्या, आणि कढीपत्ता घालूया आणि कोथिंबीर घालूया। आता कोथिंबीर तुम्ही देठासकट घातलीत तर खूपच छान फ्लेवर येतो, आणि देठच घातली पाहिजेत कोथिंबीरची, त्याच्याने चांगला फ्लेवर येतो। बघा, मी टाकले त्याच्यात पण देठ जास्ती आहेत। आता हे व्यवस्थित हलवायचं आहे, 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित मीडियम फ्लेमवर आपण ह्याला हलवायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि 4 ते 5 मिनिटं चांगलं परतवायचं आहे। याच्यात चिंच घालायची थोडीशी। सगळे इन्ग्रेडियंट आपण मिक्स करून व्यवस्थित 3-4 मिनिटं व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती आपण याला हलवायचं आहे, परतवून घ्यायचं आहे। आता कांदा, टोमॅटो, मिरच्या सगळं आपलं व्यवस्थित, सगळे इन्ग्रेडियंट सगळे व्यवस्थित शिजलेले आहेत। आता गॅस बंद करायचा आणि याला व्यवस्थित 5 ते 10 मिनिटं थंड करून घ्यायचं आहे। हे बघा, थंड करून घेतलेलं आहे मी। आणि आता हे थंड झालं की याचा मिक्सर ग्राइंडरमध्ये आपल्याला चटणी बनवायची आहे। व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे। हे बघा, चटणी बारीक वाटून घेतलेली आहे मी थोडंसं पाणी घालून। आता फोडणीचं भांडं आपण घेऊया, गॅसवर ठेवूया, त्यामध्ये तेल घालूया 1 ते 1.5 चमचा। त्यामध्ये मोहरी घालायची, मोहरी घालून झाली ना की आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे। हिंगाने टेस्ट चांगली येते चटणीला। हिंग घातला की आपल्याला चिमूटभर हळद घालायची, त्याच्याने रंग चांगला येतो चटणीला। तुम्ही स्किप करू शकता हळद। आता हे बघा, मोहरी तडतडली आहे, मोहरी तडतडते। मोहरीचं व्यवस्थित फोडणी बसली की त्यामध्ये आपण थोडासा हिंग घालूया, थोडीशी हळद घालूया चिमूटभर, आणि शेवटला कढीपत्ता घालूया। आणि कढीपत्ता
तडतडला की अशीच आपण गरमागरम फोडणी चटणीवर घालूया. हे बघा, आणि चटणी आपली रेडी आहे. मिक्स करून घ्यायची आहे. ही चटणी तुम्ही कशाही बरोबर, अगदी पराठ्याबरोबरही खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा. थँक्यू.